नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज. पीजी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत. पाहूया बातमी सविस्तरपणे. 2012 पासून राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न सोडवले गेले नाहीत. त्यामुळे ग्रंथालयीन कर्मचारी अर्धपोटी काम करत आहेत. सारा आयुष्य ग्रंथालयात घातलेल्या या क्षेत्रातील ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची तर अवस्था फारच बिकट आणि भयावह आहे. शासन याकडे लक्ष देईना आणि आता या वयात दुसरं काम करता येणार अशी स्थिती त्यांची झाली आहे. भगवान श्रीरामाने जसा 14 वर्षाचा वनवास भोगला आहे तसाच वनवास ग्रंथालय क्षेत्रातील कर्मचारी भोगत आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण गेल्या 14 वर्षापासून विविध आंदोलने निवेदने देऊनही या सार्वजनिक ग्रंथालयाच्या मागण्यांबाबत शासनाने सहानुभूती दाखवलेली नाही. पुरोगामी विचारांचे राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते, परंतु या राज्यात सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्राकडे राज्यकर्त्यांचे कायम दुर्लक्ष असते हे निश्चितच भूषणावह आहे. केवळ आश्वासनाखेरीज 2012 पासून शासनाने काहीच दिले नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या क्षेत्रातील मान्यवर व कर्मचारी व्यक्त करत आहेत. राज्यातील 11,150 सार्वजनिक वाचनालयाचे अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे निधी वितरणाचा आदेश दिनांक 3 सप्टेंबर 2024 ला होऊनही अद्याप प्राप्त झालेला नाही. दिनांक 4 जुलै 2024 रोजी विधान परिषद घोषित केलेली 40% अनुदान वाढ, वर्ग बदल आणि नवीन शासन मान्यता सुरू करावी. 20 ऑगस्ट 2024 रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कार सोहळा समारंभात वरील मागण्या त्वरित सोडवण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. खरं तर या समारंभात मंत्री महोदय शासन निर्णय घेऊन येथील अशी अपेक्षा कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी केली होती. मात्र ही अपेक्षा सपशेल फोल ठरली. राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचे प्रश्न आणि मागण्या खूप आहेत, परंतु शासनाने जे जाहीर केले आहे तेच आचारसंहितापूर्वी देण्याची विनंती आम्ही करत आहोत. याचकरिता दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी आम्ही धरणे आंदोलन जाहीर केले होते, परंतु ग्रंथालय संचालकांनी लेखी पत्र देऊन आश्वस्त केलं असून आम्ही त्यावेळेस तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले होते असे गुलाबराव मगर यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला नियमित अनुदान मिळाला पाहिजे. तसं 40% जे शासनानं हे केलेलं आहे ते पण आम्हाला मिळालं पाहिजे. 12 वर्षापासून दर्जा वर्ग बदल हे काहीच नाही, ते पण शासनानं आम्हाला मिळालं पाहिजे. या ठिकाणी चंद्रकांत पाटील साहेबांना विधानसभेमध्ये ज्या घोषणा केलेल्या आहेत तेवढी आमची माफी इच्छा आहे बाबा त्या तरी मान्य करायला पाहिजे. कमीत कमी बाकीच्या तर भरपूर मागण्या आहे, परंतु ज्या त्यांनी जाहीर केलेल्या आहेत त्या जरी माहिती आपलं मान्य केल्या तरी भरपूर आहे. आता शासनानं आता अंत पाहू नये बा या ग्रंथालयाला. कमीत कमी आता एवढे ते आदेश काढून राहिले त्यांना एवढा एक आदेश काढायला काय महाराष्ट्रातील 11,150 ग्रंथालयांचं छत्रपती संभाजीनगर लक्ष लागून आहे. आम्ही सगळ्यांचे प्रतिनिधी बसलेलो आहोत. राज्यातील वाचन चळवळ सुसोड टिकावी म्हणून सतत सर्व सांगत असतात, परंतु त्या चळवळीला मायबाप सरकारने पाठबळ दिलं पाहिजे. आमच्या मागण्या 3 अनुदान आहे, अजून वेतन श्रेणी आहे, परंतु जे शासनाने विधिमंडळ जाहीर केलं ते तरी आम्हाला मिळावं. ते त्यांनी 40% आमची अनुदान वाढ, 2012 पासून वर्ग बदल झालेले नाही ते आणि नवीन वाचनालय मान्यता एवढं जरी केलं आम्ही समाधानी राहू. या शासनाला तो चांगला एक वाचन संस्कृती सर्व वाढवण्यासाठीचा प्रोग्राम त्यांना घेता येईल एवढंच मी यात सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट, पीजी मराठी न्यूज. प्रतिनिधी जगदीश बलांडे, छत्रपती संभाजीनगर.